सेंट विन्सेंट डी पॉल वेलंकनी माता कॉन्फरन्स मर्देस वाघोली वसई ही संस्था गेली 20 वर्ष समाजातील गोरगरीब आजारी व वृद्ध लोकांसाठी कार्य करीत आहे। रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर जो डिमेलो यांनी प्रार्थना करून आशीर्वाद देऊन रक्तदान शिबिराची सुरुवात केली। या संस्थेने मुंबईतील सुप्रसिद्ध हिंदुजा हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। या संस्थेतर्फे भरवण्यात आलेले हे 21वे शिबिर असून परिसरातील 147 लोकांनी रक्तदानासाठी आपली हजेरी लावली। त्यापैकी 121 बॅग्स रक्त गोळा करण्यात आले। निर्मळ वाघोली मर्देस परिसरातील स्त्री पुरुषांनी विशेषतः युवक युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदानाचे पवित्र कार्य पार पाडले। ख्रिस्ती धर्माचा उपवास काळ चालू असून या दिवसात वसईतील ख्रिस्ती बंधू भगिनींनी समाजातील गरजू लोकांच्या जीवनदानासाठी रक्तदानाचा हा उपक्रम आपल्या चर्चच्या सहकार्याने राबवत आहेत। आमचे मेंढपाळ वसई धर्मप्रांताचे बिशप व धर्मगुरू धर्मभगिनी गोरगरीब असलेले आजारी व्यक्तींसाठी मदत करण्यासाठी सतत प्रेरणा देत असतात। त्यामुळे सध्या वसईतील प्रत्येक चर्च आणि आजूबाजूच्या गावात रक्तदान, अन्नदान आणि इतर प्रकारची मदत करण्यासाठी ह्या उपवासकालीन दिवसात जास्त भर दिला जातो। यावेळी सोसायटी ऑफ सेंट विन्सेंट डी पॉल वेलंकनी माता चर्च कॉन्फरन्स मर्देस वाघोली यांनी हिंदुजा हॉस्पिटलचे डॉक्टर्स व ब्लड बँक टीम यांचे मनापासून आभार मानले। संस्थेचे सल्लागार फादर ॲग्नेलो करवालो याबाबत आपल्याला काही सांगू इच्छितात। ते काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। विन्सेंट डी पॉल त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आयोजनाच्या खाली आणि हिंदुजा हॉस्पिटल आहे त्यांच्या सौजन्याने आम्ही या ठिकाणी ब्लड कॅम्प घेत आहोत। रक्तदान शिबिर म्हणजे आणि रक्त देणे हे सर्वोच्च फार मोठं दान आहे आणि हे आपले भावी करत असतात। दरवर्षी आम्ही या रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो आणि आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला जातो। लोकांचा या संदर्भामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि स्वेच्छेने आणि मोकळ्या मनाने ते रक्तदान करत असतात। आम्ही त्यांचे मनस्वी ऋणी आहोत आणि या रक्ताद्वारे अनेकाचा जीव वाचणार आहे। अनेकाला विशेषतः जे गरजू लोक आहेत त्यांना उपयुक्त ठरणार आहे आणि त्यासाठी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। वेलंकनी माता चर्च आयोजित या रक्तदान शिबिराचं आयोजन ते करत असतात आणि मन परमेश्वराचा आशीर्वाद प्रत्येकावर असावा, माऊलीची सावली त्यांना वेळोवेळी मिळाली अशा आमच्या प्रार्थना शुभेच्छा। आणि यावर्षी जे कॅम्प रक्तदान शिबिर आहे त्या कार्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून आम्ही प्रार्थना करत आहोत। गॉड ब्लेस यू। लोकांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही जी रक्त देत असतात ते मौल्यवान ठरते आणि त्याचा कितीतरी लोकांना त्याचा लाभ होऊ शकतो आणि त्यामुळे आम्ही लोकांना एक प्रकारे आव्हान करत असतो आणि दरवर्षी न चुकता हे रक्त आम्ही एकत्र करत असतो आणि वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ते पाठवत असतो। त्याद्वारे लोकांच्या गरजा भागवल्या जातात आणि रक्ताचा चांगला उपयोग होऊ शकतो। मी जॉन रोझारिओ वेलंकनी माता कॉन्फरन्स विन्सेंट डी पॉल सोसायटी याचा अध्यक्ष, सध्या विद्यमान अध्यक्ष म्हणून कार्य करतो। गेली 40 वर्ष मी या संस्थेमध्ये काम करत आहे आणि आमची ही जी संस्था आहे ती गेली 40 वर्षापासून ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करत असते। हा जो धर्मक्रम आहे वेलंकनी माता चर्च जे आहे त्याचे स्थापनेपासून 2004 पासून इथे विन्सेंट डी पॉल सोसायटीची स्वतंत्रपणे अशी वेगळी शाखा स्थापन करण्यात आली। त्या शाखेद्वारे आम्ही
त्या संस्थेद्वारे आम्ही दरवर्षी ब्लड कॅम्प आयोजित करत असतो. या ब्लड कॅम्पची आयोजन 2005पासून आम्ही इथे सुरुवात केलेली आहे आणि 2005पासून आजपर्यंत आम्ही अनेक संस्थांच्या सहकार्याने हा कॅम्प आयोजित करत असतो. ह्यावर्षी आम्ही हिंदुजा हॉस्पिटलच्या ब्लड बँक जी आहे त्यांच्या संपर्कातून, त्यांच्या सहाय्याने हा कॅम्प आयोजित केलेला आहे. त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि हा आमचा चांगला अनुभव आहे. दरवर्षी आमच्याकडे जवळजवळ 100-125 लोक डोनर जे आहेत ते डोनेट करत असतात, रक्ताचं दान करत असतात. रक्तदान करण्यासाठी जवळजवळ 150 लोक आमच्याकडे येत असतात. परंतु काहींचं विशेष करून स्त्रियांचं जे ब्लड आहे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ते स्वीकारलं जात नाही. त्यासाठी सुद्धा आम्ही नेहमी त्यांना जनजागृती करत असतो. हिमोग्लोबिन कसं वाढवता येईल म्हणून निरनिराळ्या डॉक्टरांच्या कॅम्प वगैरे आयोजन करून त्यांना असं एक शास्त्रीय पद्धतीने कसं आपलं डाएट मेंटेन करायचं त्यासाठी सुद्धा आम्ही जागृती करत असतो. आमचे चर्चचे जे धर्मगुरू आहेत ते सुद्धा या कामी आम्हाला खूप सहकार्य करत असतात. आमच्या सिस्टर्स आहेत, आता सिस्टर या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या, त्यासुद्धा गावोगावी जे फिरतात तेव्हासुद्धा ह्या गोष्टीचं स्त्रियांना विशेष करून हे माहिती पुरवत असतात ब्लड डोनेशनसाठी. आज हा कार्यक्रम आम्ही हिंदुजा हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित केलेला आहे. त्यांचा स्टाफचं आम्हाला चांगलं सहकार्य मिळत आहे आणि तो पूर्णपणे यशस्वी होईल. यावर्षीसुद्धा आमच्या 100हून जास्त बॉटल्स रक्त मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मी सिस्टर सिसिलिया रॉड्रिक्स गेली अनेक 40 वर्षापासनं विन्सेंट डी पॉल वेलंकणी माता चर्च ह्या धर्मग्रामामध्ये कार्य करीत आहे आणि त्यांचं फार मोठं योगदान ह्या गोरगरिबांसाठी आहे. आज त्यांनी रक्त बलिदानाचं शिबिर आयोजन केलेलं आहे आणि ह्या शिबिरामध्ये मी त्यांना शुभेच्छा देत आहे की अनेकांनी ह्या रक्तदान शिबिराचा फायदा घ्यावा आणि पुढील त्याच्या कार्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा हीच मी प्रार्थना करते. माझं नाव नेल्सन लुईस डिसोजा. मी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये लास्ट 25 वर्ष झाले सर्व्हिस करत आहे. आजपर्यंत आपण कमीत कमी 15 ते 20 कॅम्प या वसई विभागात घेतलेले आहेत. आजची कॅम्प ही वाघोलीमध्ये चर्च आणि विन्सेंट डी पॉल यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेली आहे. पहिल्याच वेळेला हिंदुजा हॉस्पिटलची कॅम्प इकडे घेण्यात येत आहे. हिंदुजा हॉस्पिटलचे कॅम्प घेण्यामागे एक चांगलं उद्दिष्ट असं आहे की मी स्वतः हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कामाला असल्यामुळे तिकडे कोणताही आपला रुग्ण आला तर प्रथम रक्ताची जी गरज भासते ती गरज मी तिकडे 100% पूर्ण करतो. आणि विशेष म्हणजे आपल्या वसईभर कुठेही मग कोणाला प्लेटलेट असो, प्लाझ्मा असो, कोणतीही वैयक्तिक मदत असो ती करण्यासाठी मी तिकडे असलेले असतो. त्यामुळे आभार. थँक्यू. मी ऑगस्टिन जॉन फर्नांडिस, कॉन्फरन्सचे माजी अध्यक्ष. गेली 20 वर्षापासून हा रक्तदानाचा उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि आम्हाला अभिमानाने सांगावं वाटतं की आमचे सप्तशिख भाऊ बहिणी आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. ताजं उदाहरणमध्ये गेल्या वर्षी तब्बल 147 रक्तदात्यांनी नोंदणी केली आणि सांगायला अभिमान वाटतो की 123 जणांचं रक्त योग्य झालं असा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि इतर बाबतीतसुद्धा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि विशेषतः आजचा जो रक्तदानाचा कार्यक्रम जो आहे जो हिंदू संस्कृतीमध्ये राबवला जात आहे त्या टीमचेसुद्धा आम्ही आभार मानतो. आज आम्ही इतक्या वर्षापासून मी फ्रान्सिस कजा इतक्या वर्षापासून मी विन्सेंट डी पॉलमध्ये कार्य करत आहे. मी अनेक पदं भूषवलेली आहेत आणि आज हे रक्तदानाचं शिबिर आयोजित करताना तरुण वर्गाने जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घेऊन जे रक्तदान करत आहे त्याच्याबद्दल त्या तरुणांचा मी मनापासून ऋणी. मी फ्रान्सिस डिब्रिटो. गेले अनेक वर्ष आम्ही रक्तदान शिबिर ठेवतो आहे. रक्तदान म्हणजे जीवदान आहे. जगात अनेक गोष्टी निर्माण करता येतात पण रक्त निर्माण करता येत नाही. दुसरा रगत देईल तर तिसऱ्याला ते मिळत असेल. म्हणून रक्तदान करणे हे पवित्र काम आहे आणि हे पवित्र काम
विन्सेंट डी पॉल हे नेहमी करत असते. गेल्या 20-25 वर्षापासून या विभागात आम्ही कार्यकर्ते आहोत आणि ते अजमावून करत आहोत. त्याबद्दल धन्यवाद. आणि उपास काळात हे त्यागाचं चिन्ह म्हणून आम्ही रक्तदान करून लोकांना प्रोत्साहित करतो. याच कामात आम्हाला पावतीसुद्धा मिळते. 100-125 मेंबर आम्हाला रक्तदाते असतात. त्याबद्दल अनेक रक्तदात्यांचे आणि संयोजकाचे आम्ही ऋणी आहोत, आभारी आहोत. थँक्यू. मी लुईस डाबरे, वेलंकनी माता कॉन्फरन्स यांचा क्रियाशील कार्यकर्ता. गेले 25 वर्षाने आम्ही ते रक्तदानाचे आयोजन करतो. आम्हाला अभिमान आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे तरुणाचा भरती जास्त आहे आणि ते उत्स्फूर्तपणे या उपक्रमामध्ये रक्तदान करण्यासाठी येतात. आणि रक्तदान हे खूप सर्वोत्कृष्ट दान आहे आणि त्यांनी ते चांगल्या प्रकारे कार्य करत असल्यामुळे आम्ही त्यांचे, आमच्या कॉन्फरन्सचे, आमचे धर्मगुरूचे आभार मानतो. नमस्कार सर्वांना. माझं नाव आहे केविन थॉमस डाबरे आणि माझं प्रोफेशनल सोशल वर्क आहे. मी गेल्या 4 वर्षापासून म्हणजे 2021पासून मी वेलंकनी माता चर्च इथे मी ॲज अ मेंबर म्हणजे मी एक यंगेस्ट मेंबर आहे सेंट विन्सेंट डी पॉल संस्थेचा. तर माझी सर्वांना जे यूथ्स आहे या सगळ्या यूथ्सला माझ्याकडून हा एकच इन्व्हिटेशन आहे की तुम्ही स्वतःहून पुढे यावं. इथे जसं तुम्ही बघितलं की आपल्या ह्याच्याहून आधी खूप सारे असे मेंबर्स आहेत ज्यांचं वय जास्त आहे, त्यांनी बाईट्स दिले.